आत्ताचे सायंटिस्ट फक्त पेटंट घेत आहेत म्हणून नाव त्यांचं लागतंय. वास्तुशास्त्रात जवळपास 200 पेक्षा जास्त ग्रंथ आहेत जे आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत. अर्थात ते वैदिक वास्तुशास्त्र आहे आणि ते पूर्णपणे अभ्यासपूर्ण ते लिखाण आहे की त्यांनी पृथ्वीचा अभ्यास केला, पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास केला. पृथ्वीवरच जीवन आहे, दुसऱ्या ग्रहांवर जीवन का नाही? कारण पृथ्वीवर आहे, या वातावरणात, या स्पेसमध्ये पंचमहाभूतांचं संतुलन आहे जे दुसऱ्या ग्रहांवर नाही आहे, म्हणून तिथे जीवसृष्टी नाही आहे. पृथ्वीवर पंचमहाभूतांचं संतुलन आहे म्हणून ते जीवसृष्टी आहे, म्हणून आपण इथं जीवन जगू शकतो. इथं सगळ्या पद्धतीचे जीव जंतूपासून फार मानव योनीपर्यंत सगळे स्पेसिस पृथ्वीवर आहेत. ते शेकडो हजारो लाखो वर्षांपासून आहेत आणि ते जीवन सगळीकडे चाललेलं आहे. मग याचाच अभ्यास ऋषीमुनींनी केला आणि त्यातनं त्यांनी हे अभ्यास केला की जसं ह्या वातावरणामध्ये ते पंचमहाभूतांचं संतुलन आहे, तसं संतुलन जर वास्तूच्या आतमध्ये आलं तर त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पण एक संतुलन येईल. आणि याच्यातूनच त्यांनी वास्तुशास्त्र निर्माण केलं. मग त्यातून 10 दिशा झाल्या. त्या वेगवेगळ्या दिशांमध्ये कुठे काय असायला पाहिजे, जसं अग्नेयला अग्नितत्व असायला पाहिजे म्हणून तिथं त्यांनी किचन सांगितलं, स्वयंपाकघर सांगितलं.